गुड मॉर्निंग मित्रांनो. हा माझा पहिलाच ब्लॉग आहे पहिल्याच दिवसाचा आणि श्रावणातला हा शेवटचा सोमवार. त्यामध्ये मी आज सर्व तुम्हाला माझं दिवसाचं रुटीन सांगेन. त्यात माझं फिटनेस, माझं वर्कआउट, त्यात माझं डाईट हे सर्वच येईल. आता मी जातोय फ्रेश व्हायला. फ्रेश होऊन मी पुन्हा तुम्हाला येऊन भेटतो. मी झालेलो आहे फ्रेश. आता फ्रेश होऊन सर्वात प्रथम करतो ते आता आपण देवपूजा करून मी माझ्या ऑफिसच्या तयारीला लागेल आणि मग ऑफिसला निघेल. तर मी सर्व ही तयारी करून मी भेटतो, कंटिन्यू करतो तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये. मित्रांनो, देवपूजा झालेली आहे. सकाळी पहिलं मी उपाशीपोटी घेतो ते काश्मीरी लसूण, यातले 3 ते 4 कळ्या त्या मी घेतो आणि त्यासोबत हे दाण्याचं आणि मेथीचं पाणी हे मी घेतो. हे हेल्थसाठी आणि हाडांच्या मजबूतीसाठी खरंच खूप चांगलं आहे. मित्रांनो, आता मी निघालो आहे माझ्या ऑफिसला. ऑफिसची तयारी करायला घेत आहे. हे माझं मॅक्स रुटीन. मी ऑफिसला खाऊन त्याला नाश्ता माझा ऑफिसलाच होता. चला तर भेटतो पुढच्या व्हिडिओमध्ये. ऑफिसला जायला झालेलो आहे मी तयार. आता तेवढं काय निघालं आहे ऑफिसला. मी माझ्या धन्नोसोबत, माझी धन्नो कोण ही पण तुम्हाला मी दाखवतो. ध्रुव इकडे बघ बरं, ऐकर. हा माझा मित्र ध्रुव. सुधा 56चं दुकान आहे. कोण आहे? अरे कोण आहे? मीच आहे. निघालोय मी माझ्या ऑफिसला. ही माझी धन्नो, बसंतीची टांगेवाली होती. माझी ही आहे युनिकॉर्न. ब्लॉग चालू आहे. फार हाय कर. हाय चला. नमस्कार मित्रांनो, मी आता चाललो आहे माटुंगाला थोडं काही कामासाठी जात आहे. तिथूनच बघू पुढे कुठे दौरा होतो आहे तो. आणि आजचं वातावरण एवढं सुंदर आहे बघा. क्लायमेट नंतर शिवाजीनगरचा रस्ता. ही फाय गार्डन ओपन जिम. इथे बरेच जण रील्ससाठी येतात, मी पण येतो. माटुंगा कामानंतर आलो मी म्हैसूर कॅफे. माटुंग्यातील फेमस असं स्नॅक्स आणि नाश्त्याचं ते असलेलं हॉटेल आहे. तर तिथे आपण नारळ पाणी घ्यायला ह्याच्याकडे आलो. इकडून त्या आजीकडून घेतलेली आहेत केळी. आपण खायची केळी, म्हैसूर कॅफेची इडली चटणी. आलो मी माझ्या ऑफिसमध्ये. सगळी कामं आवरून मग नाश्ता करून घेतो. आमचा जुना मित्र, जुना खिलाडी, जुना सारथी जितेंद्र गाड. जॉब सोडला होता का? जायचंच नाही कामाला. गव्हर्नमेंट जायचंच नाही. गव्हर्नमेंटच्या जॉबसाठी माणसं तरसतात आणि ज्यांना भेटतात त्यांना मस्ती. बघा असं आहे का? बघा पडे आमचा रिकाम वेळा थोडा टाइमपास चालू आहे ऑफिसला. नमस्कार मित्रांनो, मी आलो आहे जिओ गार्डन तांड्रा इथे काही कामानिमित्त ऑफिसच्या. आलो, सहज काम झाल्यावर कॉफी प्यायचा मूड झाला या वातावरणामुळे. मी ब्लॅक कॉफी घेतली आहे इंडिगो म्हणून. हे कॅफे तिथला ही ब्लॅक कॉफी आहे. तुम्ही सुद्धा या प्यायला, छान आहे. आणि ब्लॅक कॉफी हेल्थसाठी खूप चांगली आहे खरं, आणि फॅट लॉससुद्धा होते. आता तुम्हाला जिओ गार्डनमध्ये डबल डेकर बस दाखवतो, जी आत्ताच्या काळात पाहायलासुद्धा मिळत नाही. हे बघा, थोडं सुंदर असं छान वाटतं इथे. हे आहे 350 वर्षापूर्वीचं महादेव मंदिर. या मंदिरात दर सोमवारी मी दर्शनास येतो. हा श्रावण महिन्यातला शेवटचा सोमवार आहे. आता मी आलो दर्शनाला. मी मंदिरात आल्यावर छान शांत असं एकदम मन प्रसन्न वाटतं. या महादेव मंदिरात आल्यावर मन खूप प्रसन्न वाटतं, एकदम शांत आणि खूप गारेगार वाटतं. कारण इथला मेन गाभाऱ्याचा मुख्य दरवाजा हा काळ्या दगडाचा आहे. तर तो तुम्हाला दाखवतो. नंदी महाराज. चालू आहे बाबुलनाथ मंदिर. बाबुलनाथला महादेवाच्या मंदिरात श्रावण मासातला शेवटचा सोमवार.
छोटी मैत्रीण दाखवतो तुम्हाला, गौरी हवरी. ही बघा बघ इथे, बघे गौरी हवरी बघ इथे जरा. आता काय गे, चल घरी देतो, घरी खाऊ द्यायला. चल खा, घरी देतो खाऊ. चल लवकर चल, माझ्याकडे नको आहे खाऊ तुला. कशी कशी आलेलो आहे मी घरी. आता हे आमचं ग्राउंड. घरी जाऊन माझी देवपूजा, माझी आई. सगळे हसतायत, कडक कडक बोलतायत. हे चाललेत कबड्डी फिटनेसला सर्व. चला या तो, चल मस्त देवपूजा करून फ्रेश होऊन आत्ताचा डाएट नाश्ता करून जिमची तयारी करून जिमला निघेन. मी तुम्हाला भेटतो फ्रेश होऊन, पुन्हा तुम्हाला भेटतो. कंटिन्यू करतो व्हिडिओ. तुम्हाला भेटून देते माझ्या सर्व छोट्या मित्रांना. कवर घेतले ते ऑरेंज. सर्व माझ्या छोट्या मित्रांना जे माझ्यासोबत नेहमीच असतात, माझ्या सुखादुखात, आणि नेहमी त्यांच्यामुळे मी हसत खेळत असतो. जे माझे सर्व छोटे मित्र, आयुष, आरुष, आदित्य, हर्ष, मयांक, आणि हा पाव किलो भाई खतरनाक. इकडे आता मी यांचा थोडा समाचार घेतोय. पाऊस चालू झाला, दहीहंडी संपले. आता बघू, त्यांना विचारतोय, कारण आमच्या इथे कबड्डी खूप जोरात चालते. त्यामुळे कबड्डीच्या फिटनेससाठी जे गेलेले आहेत ते आता सध्या तरी तिघच दिसतात जे मेहनत करतायत मुंबई शहरसाठी. तुमचं काय बाबा, कबड्डीचं कोण कोण खेळतं? कोण आपल्या इथं कबड्डी कोण कोण खेळतं? हां, मग ते प्रॅक्टिस करतात. मग तुम्हाला जायला काय झालं फिटनेसला? गेम खेळायचा आहे पबजी मोबाईलवर. बोल लवकर, कधीपासून जाणार आहे तुम्ही? हां, गावी. मग गणपती नंतर करणार गावाला जाऊन? पक्का पक्का ना? गणपती नंतर झाली तयारी सर्व गणपतीची? ठीक आहे, चालेल. चला गणपती नंतर तयारीला लागा कबड्डीच्या प्रॅक्टिसला. चला बाय, भेटूया. हेच माझे मित्र आहेत, एक जे दहीहंडीला मेन आहे भाई, खतरनाक. हा जादूगार मृदुला. जादू दाखव मृदुल एक. काय गायब केलंस? काय गायब केलंस? गायब केलं. वा वा, खतरनाक जादू आहे तुझी. हा 3 एक्क्याचा माणूस मृदुल. आणि तुझं नाव बोल? करण आणि मृदुल. भाई करण अर्जुनच वाटते दोघं पण, डावळ्या आणि पावळ्या. मृदुल किती एक्के घेतो तू? किती? ऐकतच नाही, 4 एक्के घेतो असेच वन साईड. आणि तू? खतरनाक, ऐकतच नाही ना भाई. अजून एक जादू बघा, अजून एक जादू. हा पोचला. हो, एक नंबर जादू आहे भाई, खतरनाक. ते तिकडे चालू आहे कबड्डीचा फिटनेस चालू आहे तिथे. मी पण जाईनच 1-2 दिवसात फिटनेससाठी. पण मी आलो का ते पळतात. अमावस्या आहे, अमावस्याचा नारळ जागेवाल्याला द्यावा लागतो. जागेवाल्याचा हा देतो त्यांना. हे झालं की मग माझा नाश्ता करून जिमची तयारी करून जिमला निघेन. सर्व देवपूजा झाली. देवपूजा होऊन आता मी संध्याकाळचा माझा नाश्ता करतोय. तो एकदम देसी बोलतात ना, देसी नाश्ता, एकदम गावठी असा चहा चपाती, जो मला चांगला पौष्टिक आहार आहे. कारण दिवसभराचं काय माझं खाणं काय वेळेत झालं नाही, त्यामुळे चहा चपाती का तर ताप आणि पॉवरसाठी जिममध्ये. इथून मी जिममध्ये राहणार, ती थोडी एनर्जी मला बूस्ट होईल. त्यामुळे मी चपाती, तुपाची चपाती खाऊन मी जिमच्या तयारीला निघेन. छोटे मित्र हे खूप म्हणजे आत्तापासूनच नाही आहेत, हे बरेच म्हणजे खूप लहान होते. म्हणजे 3-4 वर्षाचे असताना तिथपासून हे माझ्याकडे येत आहेत, माझ्यासोबत आहेत. तेव्हापासून आम्ही खूप मजा करतो, धमाल करतोय. आणि हे माझ्याकडे तेव्हापासूनच येत आहेत. ते माझं त्यांच्यावरचं प्रेम आणि त्यांचंही माझ्यावर तेवढंच प्रेम आहे.
जिमची तयारी मी केली आहे. आता निघत आहे मी माझ्या जिमला. माझी जिम बॅग, ही माझं प्रोटीन, माझी पाण्याची बॉटल. सर्व जिमची तयारी करून जिमला निघत आहे. आल्यावर माझा डाईट काही असो, जे मला मिळतं ते मी खातो. असं नाहीच की मला हे खायला पाहिजे, ते खायला पाहिजे, हेच कर ते कर. आम्ही कसला काय हट्ट धरत नाही. जे मिळतं ते खातं, जे अंगाला आपल्याला लागेल ते खात राहा मित्रांनो. जिममध्ये जाऊन भेटतो तुम्हाला. चला बाय. तर मित्रांनो मी निघालो होता जिमला. हे माझे कबड्डी क्लबचे सगळे कबड्डीपट्टू, जे ज्यांचा पावसाळी फिटनेस चालू आहे. खूप उशिराने घेतला दहीहंडी होती त्यामुळे. यांची सर्व मेहनत आता बघा, ही मेहनत मुंबई शहरला किती फळ मिळतं आहे तुम्हाला. आणि ही आमची छोटीशी जिम, जे आम्ही लॉकडाऊनला एक एक छोटं सामान जमा करून आम्ही ही बनवलेली ही छोटीशी जिम आमच्यासाठी लक्ष्मीच आहे. चला तुमचं चालू राहू द्या. मी येतो जिमला जाऊन. मी 1-2 दिवसात जॉईन करेलच. मग आपण जोरातच करू फिटनेस. हे बाकीचे सर्व उभेच आहेत. माझी आर्यभट जिम आलेलो आहे मी. आर्यभट जिम. ही माझी जिम आर्यभट. आता झालं वायजान सर. हे सर लेट झाले आज, तर पटकन चेंज करून मला माझ्या वर्कआउटला सुरुवात करतो. जय बजरंगबली. आज पहिलं बॅग घेतो. बॅगमध्ये पहिलं घेतो मी पुलअप्स ती बार. त्याच्यानंतर मी तुम्हाला पुढचं व्हेरिएशन सांगत जाईल. लवकरात लवकर चालू करतो वर्कआउट. चला भेटतो तुम्हाला पुढे काय कंटिन्यू करू. आजचा सर्व वर्कआउट थोडा घाईत होत आहे. यायला पण उशीर झाला तो. जिम आमची वेळेतच बंद होते. या घड्यानुसार 10 वाजता घरात आहे. घड्याळ 20 मिनटं पुढे आहे. या घड्यानुसारच जिम कमी वेळात लवकर व्यायाम जेवढा कवर करतो तेवढा कवर करायचा आम्हाला. आता घेतो आहे सिटेड रोईंग. सिटेड रोईंग घेतो आता. सिटेड रोईंगला हा रॉड लागलो आहे. हा बार आहे, तो खाली बसून मारणार आहे. अशा वेळेने आजचा बॅकचा वर्कआउट मी माझा संपवला आहे. आता थोडं बसून माझा प्रोटीन आणि डाईटला एक ॲपल, 2 बनाना घेईन आणि घरी जाईन. पुढे मग कंटिन्यू करेन मी हा व्हिडिओ. बॅकचा वर्कआउट घाईत केला आहे. काही चुकलं असेल तर कमेंटमध्ये सांगा. आवडलं असेल तरी पण कमेंटमध्ये सांगा. चला बाय. जिममधून आलो आत्ता जस्ट घरी आलो आणि बरोबर 10 मिनिटांनीच बरोबर 10 मिनिटांनी माझा प्रोटीनचा मील घेत आहे, जे आता घेत आहे. त्यानंतर माझी 2 वेलची केळी आणि एक ॲपल हे डाईटला घेणार आहे. त्यानंतरच मी थोड्या वेळाने माझं जेवण होईल. पण जे काय मी खातो ते तुम्हाला सर्वच सांगेन मी माझ्या या ब्लॉगमध्ये. सगळीकडेच गणपती बाप्पाच्या आगमनाची तयारी जोरदार चालू आहे. जिथे तिथे लगबग चालू आहे डेकोरेशनची. सर्व गावी जाणाऱ्यांची. अर्धी मुंबई गणपतीला खाली होती. गणपती बाप्पा मोरया. नमस्कार मित्रांनो, फायनली आई घरी आलेली आहे. माझा तेवढा आरामसुद्धा झाला. आता आम्ही दोघेही जेवायला बसत आहे एकत्र. तर तुम्ही पण या जेवायला. आणि हा जिम्मा मराठी मूवी बघत आम्ही जेवत आहे, मी आणि आई. 1
म्हणजे आजच्या जेवणाचा मेनू भेंड्याची भाजी, ताकाची कढी, ताकाचीच आहे ना आई दह्याची, हां, आणि चपाती. राईस खातोच बट थोडा खातो मी. आम्ही जेवून घेतो. या तुम्ही पण जेवायला. तुम्ही सर्व जेवलेच असाल. आम्ही जेवून घेतो. माझं नाईट वॉक झालेलं आहे मित्रांनो. आता जातो मी घरी झोपायला. आलेलो आहे मी आता घरी. ती झोपली आहे. पण आता घरी झोपायला जातो. हा माझा पहिलाच व्लॉग आणि पहिलाच व्हिडिओ. हा तुम्हाला कसा वाटला मला सांगा. थोडाफार चुकलोच आहे मी. पहिल्या ह्याच्यात बोलायची जास्त सवय नाही आहे, यापुढे अडखळतो आहे. पण हळूहळू सवय झाली. तर तुमचा सपोर्ट असला तर नक्कीच उद्याचाही ब्लॉग मी ह्याच्यापेक्षा चांगला करण्याचा प्रयत्न करेन. तो करणार हळूहळू. यापेक्षा चांगले होतील सर्व ब्लॉग. बस तुमची साथ, तुमचा आशीर्वाद, तुमचं प्रेम हे असंच कायम असू दे माझ्यासोबत. चला उद्याच्या ब्लॉगला भेटूया. शुभरात्री. गुड नाईट.